संपूर्ण मुरबाड तालुक्यात यावर्षी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे भीषण पाणी टंचाई जाणवत असताना एक दुहेरी संकट सध्या मुरबाड शहरात राहणाऱ्या नागरिकांवर आलं आहे. शिरवली येथील डॅमवर अवलंबून असलेल्या विकासाच्या आणाभाका घातल्या जाणाऱ्या मुरबाड शहरात मुरबाड नगरपंचायत प्रशासनाने ऐन पावसाळ्यात मुरबाडकरांच्या तोंडाला पाणी पुसलं आहे. दिवसाआड पाणी सध्या मुरबाड शहरातील नागरिकांना मिळत असल्याने विकासाला डिंगोरा पिटवूनही सध्या मुरबाड शहराला भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं. मुरबाड शहरातील प्रभाग क्रमांक 1 ते 17 मध्ये सुरू असलेल्या अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना सध्या करावा लागत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मुरबाड नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना नुकतंच निवेदन देण्यात आलं. या निवेदनात शहरातील नागरिकांना नियमित व पुरेसा पाणी पुरवठा होईपर्यंत टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. लाखो रुपयांचे फ्लॅट घेणाऱ्या अनेक रहिवासी यांचे पाण्याविना जगणं मुश्किल झालं आहे. त्यामुळे पाणी टंचाईची समस्या तातडीने सोडवून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मनसे मुरबाड नगराध्यक्ष देवेंद्र जाधव यांनी दिला आहे. यावेळी शहर सचिव कल्पेश गायकवाड, शहर संघटक कीर्ती गोहिल आणि उपशहर अध्यक्ष जयेश जाधव हेही मनसेच्या वतीने निवेदन देताना उपस्थित होते. भीषण पाणी टंचाईचा हा प्रश्न असाच वासून उभा राहिला तर मुरबाड शहरातील नागरिकांना पाण्यासाठी दाही दिशा फिरावं लागेल. नमस्कार, मी देवेंद्र अशोक जाधव, मनसे शहराध्यक्ष. आज आम्ही मुरबाड नगरपंचायतला 1 ते 17 वार्ड क्रमांकामध्ये पाणी पुरवठा संदर्भामध्ये पत्र दिलं आहे. दिवसाआड नगरपंचायतने पाणी चालू केलं आहे. त्यामुळे मुरबाड नगरपंचायतमध्ये नागरिक सगळे त्रस्त झालेले आहेत. आज लाखो रुपयाचे फ्लॅट घेऊन त्यांना पाणी पोचत नाही. तिथे वार्ड क्रमांक 15मध्ये वस्ती वाढत चालली आहे आणि 100ची लाईन आहे. तिथे 250ची लाईन पाहिजे, तिथे 100चीच लाईन आहे. त्यामुळे आपल्याला मुरबाड शहरामध्ये पाणी पुरवठ्यासाठी कुठलाही तलाव नाही आहे. दरवर्षी बागेश्वरी तलावाचं फक्त गाळ काढायचं काम नगरपंचायत करते, पण ह्याच्यापुढे कुठला सोर्स म्हणून नगरपंचायतला कुठल्याच पाण्याचा सोर्स नाही आहे. म्हणून आम्ही नगरपंचायतला पत्र दिलेलं आहे. नगरपंचायतनी लवकरात लवकर नागरिकांची दखल घेऊन पाणी सुरळीत करावा आणि 1 तास आहे त्याचा 2 तास करावा. तर पाण्याचं प्रेशरही कमी. नगरपंचायत वारंवार आम्हाला फक्त सांगते लाईटीचं कारण का सांगते. आम्ही मागच्या वेळेस पण पत्रव्यवहार केला होता का तुम्ही जनरेटर बसवा, जनरेटरची सुविधा करा. मुरबाड शहर हा मोठ्या प्रमाणात वस्ती वाढत चालली आहे आणि फक्त विकास कामंच होतात. पण विकास कामं करून काय करणार, रस्ते करून काय फायदा आहे. नागरिकांना पाणी पाहिजे. ते पाण्यासाठी मनसेने आवाज उठवलेला आहे. यापुढे जर नगरपंचायतने या पाण्याची दखल घेतली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन मुरबाड नगरपंचायत समोर करू आणि हंडा मोर्चा म्हणून आम्ही एक सर्व मुरबाडची जनता याच्यामध्ये सामील होईल आणि हंडा मोर्चा हा नगरपंचायतला आम्ही काढू. धन्यवाद. व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी, KTV न्यूज मुरबाड. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल.